कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात पॅनल क्रमांक 13 महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी भव्यदिव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या प्रचार रॅलीत पूजा संजय गायकवाड, सरोज राय, विक्रम तरे आणि महादेव रायभोळे या महायुतीच्या उमेदवारांनी सहभाग घेतला। रॅली दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधत उमेदवारांनी विकास कामांचा आढावा मांडला। यावेळी कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनीही रॅलीत सहभाग घेऊन उमेदवारांचा प्रचार केला। महायुतीच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल असा विश्वास व्यक्त करत आमदारांनी जनतेला महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले। या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आमचे प्रतिनिधी विशाल वाघमारे यांनी घेतला असून रॅलीमुळे महायुतीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे दिसून आले आहे। माझे नगरसेवक मनोज आपल्या इथं सोबत उपस्थित आहेत, आपण त्यांना विचारून घ्या क्या कहना चाहोगे। बहुत बड़ी रैली निकली, आपने क्या कहना चाहोगे। हम लोग यही चाहते हैं कि देश में अपने नरेंद्र मोदी जी की सरकार है, हमारे भारतीय जनता पार्टी की, महाराष्ट्र में महायुति की सरकार है, तो कल्याण डोंबिवली महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी महायुति का महापौर बैठे, जिसे जो भी विकास के काम 6 सालों से रुके हुए सब काम की शुरुआत हो और नए ढंग से कल्याण का विकास हो। आप यहाँ के नगर सेवक हो चुके हैं, कुछ वार्ड में काम बाकी है क्या अभी करना जो। हम लोग को सिर्फ 4 साल का मौका मिला, क्योंकि 4 साल के बाद कोविड आ गया 2020 में, तो 1 साल हमारा चला गया। अभी हम चाहते हैं कि जो 6 साल से काम रुके हुए ये 5 साल में पूरे काम पूरा करें हम। 2 दिन बाकी है खाली प्रचार करने के लिए, आप जनता को क्या आह्वान करोगे। मैं एक ही चाहूँगा कि किसके बहकावे में नहीं आवे, महायुति के भारतीय जनता पार्टी के शिवसेना के उम्मीदवारों को जीत खिलावे, जिससे जो भी काम रुका हुआ है, अपना स्टेट में अपनी महायुति की सरकार है, अपना देवा भाव है, तो उधर से हम बड़े फंड ला करके विकास कर सकते हैं। तो सबसे विनती है कि आने वाले 15 तारीख को कमल का और तीर धनुष का निशान देख करके बटन दबाएं और भारी मतों से जीत करके लाएं। दादा, तुमची मुलगी उभी आहे, पूजा गायकवाड उभी आहेत निवडणुकीला, काय सांगाल त्यांच्याबद्दल। ऐकून घ्या, माझी मुलगी नाही, जनतेची मुलगी आहे आणि जो आमचा आपला BJP पक्ष आहे हा रस्त्यामध्ये 1 नंबरचा आहे। त्याच्यामुळं तिकडे आमचे मोदी सरकार बसलेलं आहे आणि इथे देवेंद्र भाऊचं सरकार आहे आणि UP-मध्ये आपला योगी सरकार आहे। त्यामुळं मी असं म्हणतो की हा माझा कुटुंबाचा मत आहे आणि प्रत्येकाने हक्काने मला मतदान करावं आणि आम्हाला सर्वांची विनंती आहे अ ब क ड या महायुतीचं पालन करावं आणि सर्व उमेदवारांना निवडून द्यावे की सर्वश्री। आणि ह्याच्यानंतर पण काय झालं आपलं काम धंदे वगैरे झाले, हे गटारचे नाले पाहता आम्हाला खूप दुःख होत आहे, पण त्या गटारचा बंदोबस्त आम्ही करण्यात येईल आणि मेन आपला रस्ता गटार जे पण आपला घरं वगैरे चालीमध्ये जे पण घरात पाणी जाऊ नये याकरता आम्ही तटस्थ आहे। तुम्ही बाबासाहेबांचे फॅन आहात, त्यांचे गाणे देखील बोलतात, मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत एक गाणं तुमच्या आता ह्याच्यामध्ये होऊन जाऊ दे। छाती ठोकय सांगू जगाला, छाती ठोकय सांगू जगाला, असं विद्वान होणार नाही, कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही, छाती ठोकय सांगू जगाला। भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत कल्याण पूर्वमध्ये, त्यांच्यात भव्यदिव्य अशी रॅली इथं आलेली आहे। तुम्ही माझ्या मागं पाहू शकता, खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिक रस्त्यावरती उतरले आहेत प्रचारासाठी। आपल्यासोबत इथं कल्याण पूर्वचे आमदार सुलभाताई गणपत गायकवाड आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत, आपण त्यांना विचारू घ्या रॅलीबद्दल। वहिनी काय सांगाल, मोठी भव्यदिव्य रॅली आलेली आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल। भव्यदिव्य रॅली अशी महायुतीची आहे आणि महायुतीचे जे आपले 13मध्ये जे उमेदवार आहेत ते ही रॅली बघून बहुसंख्येने विजय होतील असा विश्वास आहे मला। काही कामं बाकी शिल्लक राहिलेले आहेत त्या वॉर्डामध्ये किंवा मतदारांना तुम्ही आता काय आव्हान करणार आहात। बघा, मतदारांना एवढंच सांगेन की जर 2009 पासून आमदार गणपत गायकवाड होते, ते कामं करत आलेलेच होते, सामान्य जनतेसाठी ते सदैव तत्पर होते, तशी मीही तत्पर आहे आणि जे काही आता आपले उमेदवार आहेत ते निवडून आले की तेही कामं करतील, आपल्या वार्डाचे प्रत्येक कामंही होतील असं आश्वासन देईल। आपल्या वार्डातील प्रत्येक कामं होतील असे आमदार सुलभा गायकवाड यांनी असे आश्वासन दिलेले आहेत। विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण।